नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण विदर्भामध्ये रोडग्यासोबत खाल्ली जाणारी मिक्स वांगी आणि बटाट्याची अगदी परफेक्ट भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान अशी आपली चमचमीत झणझणीत अशी आपली मिक्स भाजी ही तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण अगदी प्युअर विदर्भामध्ये जशी भाजी बनवली जाते अगदी तशीच चमचमीत अगदी भरपूर तेल वापरून आणि अगदी खास मसाले वापरून कशा पद्धतीने ही भाजी बनवली जाते चला आपण बघूया. तर सगळ्यात आधी आपण मसाले तयार करण्याच्या आधी मी बटाटे आणि वांगे हे कापून घेतले. मध्यम आकाराचे 5 ते 6 वांग्यांचा वापर केला आहे आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे हे कापून घेतले. आपण आवडीनुसार लहान मोठे याचे काप तयार करून घेऊ शकता. मी मध्यम आकाराचे आता याचे काप करून घेतले आणि बटाटे सालासकट मी या भाजीसाठी वापरते. ज्या वेळेस ही भाजी बनवली जाते तिथे अगदी छान अशी सालासहितच बटाट्यांचा वापर केला जातो. आपण आवडत नसेल काढून घेतले तरी काही हरकत नाही. आपले बटाटे आणि वांगे कापून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये त्यांना भिजून ठेवायचे जेणेकरून आपले भाज्या ह्या काळ्या पडणार नाही. तर त्यासाठी लागणारा आता आपण मसाला हा भाजून घेणार आहोत. तर साईडला मी गॅसवरती पॅन हा गरम करून घेतला. पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल घालून मसाले भाजून घेणार आहोत. तेल हलकंसं गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आता काही खडे मसाले आपण घालून घेऊया. 2 तमालपत्र, 2 ते 3 लवंग, दालचिनी आणि हिरवे विलायच्या. ते घातल्यानंतर लगेच 5 ते 6 लाल मिरच्या, 3 ते 4 चमचे धने, 1 चमचा जिरे हे संपूर्ण खडे मसाले घातल्यानंतर मंद गॅसवरती आपण यांना भाजून घेऊया. हे हलकेसे भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण खोबरं हे घालणार आहोत. ज्यावेळेस थोडंसं आपले हे मसाले भाजून झाल्यानंतरच खोबरं हे घाला. खोबरं अगदी लवकर भाजून होतं त्यामुळे आपले बाकीचे मसाले लवकर व्यवस्थित भाजून होत नाही. म्हणून मी आधीच बाकीचे मसाले भाजून झाल्यानंतर अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं हे घातलं आहे. आता आपण खोबऱ्याला छान चॉकलेटी म्हणजे अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. संपूर्ण मसाले मंद गॅसवरतीच भाजून घ्या त्यामुळे भाजीला छान चव येते. तर आपले मसाले अगदी छान भाजून झाले त्यानंतर लगेच गॅस बंद करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लगेचच काढून घेणार. अजिबात गार वगैरे करण्याची गरज नाही. गरम असतानाच मसाले भाजून मिक्सरला बारीक फिरून घ्या त्यामुळे आपल्या मसाल्यांना अगदी छान तेल सुटतं आणि अगदी बारीक असा आपला मसाला हा तयार होतो. थोडं गार झाल्यानंतर ते मसाले व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून गरम गरम असतानाच मी आता मसाला हा बारीक फिरून घेतला. अगदी परफेक्ट असं आपलं तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा मिक्सरला बारीक फिरून घेतला. असाच अगदी छान बारीक मसाला तयार करून घ्या. लगेच आता आपण आणखी पुन्हा दुसरा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल हे आपण गरम करून घ्यायचं. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आता आपल्याला कितपत तिखट हवी भाजी त्यानुसार हिरवी मिरची आता यामध्ये घालून घ्या. जर कमी तिखट असेल तर जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. तर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 इंचाचा आल्याचा तुकडा. आता आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण आलं, हिरवी मिरची याचा वापर करून घ्यायचा. तर मिरची अगदी छान भाजीपर्यंत आता हा मसाला मंद गॅसवरती आपण भाजून घेऊया. कोथिंबीर आणि मिरची अगदी लवकर हे मसाले भाजून होतात म्हणून यांना काय अगदी बराचसा असा वेळ लागत नाही. नक्की तुम्ही ह्या विदर्भ पद्धतीने चमचमीत अशी भाजी करून बघा. नक्की सर्वजण अगदी आवडून खातील आणि नेहमी आपण करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी. मसाला अगदी छान भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. तो मसाला आपण यामध्ये काढून घेऊया. याला देखील आपण अगदी पाणी न वापरता बारीक फिरून घेणार. अगदी सहज हे मसाले बारीक होतात. तर मिक्सरला मी अगदी परफेक्ट असा बारीक मसाला हा तयार करून घेतला आहे. अशाच पद्धतीने आपण मसाला हा बारीक कधीही मसाला अगदी जेवढं शक्य तेवढं बारीक करून घ्यायचा त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते आणि दिसायला देखील ती अप्रतिम अशी दिसते. मसाले आपले तयार झाले. आता आपण भाजी करायला घेऊया. भाजी करण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली. कढई अगदी तापल्यानंतर त्यामध्ये आपण भरपूर असं तेल घालणार आहोत. ज्यावेळेस विदर्भाची स्पेशल कोणत्याही भाज्या बनवल्या जातात त्यामध्ये अगदी भरपूर प्रमाणात असं तेलाचा वापर केला जातो म्हणून मी अगदी भरपूर असं तेलाचा वापर करते. 5 ते 6 चमचे अगदी छान तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मोहरी अगदी छान फुलून झाल्यानंतरच आपण यामध्ये जो हिरवा मसाला तयार करून घेतला आहे, मिरचीचा वाटण करून घेतलं ते आपण यामध्ये घालून घेऊया.
तर हे छान घातल्यानंतर आपण संपूर्ण मसाला घातल्यानंतर तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. तर अगदी छान असा आपला मसाला भाजून होतोय. जर आपण कमी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही, आपल्याला जास्ती तेलकट आवडत नसेल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही. मसाला अगदी छान भाजून झाल्यानंतर मध्यम आकाराचा अगदी बारीक चिरून घेतलेले 2 टमाटे आपण याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाल्यांमध्ये आपले टमाटा अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आता मीठ घालू. जेवढं आपल्या भाजीसाठी लागणारं मीठ आहे तेवढं मी आताच या भाजीचं मीठ आता टाकून घेते. आपलं मीठ घातल्यामुळे आपले टमाटे अगदी छान मऊ शिजून होतील आणि लवकर ते शिजतात. तर याला व्यवस्थित मिठामध्ये मिक्स करून घेतले. झाकण ठेवून मंद आचेवरती 2 ते 3 मिनटं आपण याला भाजून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत, म्हणजे आपले टमाटे अगदी छान शिजून होतील. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपले टमाटे अगदी छान मऊ पडले आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला असं मॅश करून घ्यायचं. त्यामुळे आपली भाजी अगदी छान घट्टसर अशी तयार होते. तर आपले आता टमाटे देखील शिजून झाले आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये काही पुन्हा मसाले घालणार आहोत. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले, मॅश करून घेतले आणि यामध्ये आता आपण काही मसाले घालून घेऊया. सगळ्यात प्रथम मी आता यामध्ये 1 चमचा हळद आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला कितपत तिखट हवे त्यामुळे मी आता भरपूर असे लाल तिखटाचा वापर केला आहे. काश्मीरी लाल तिखट आहे, ते अजिबात तिखट नसतं म्हणून मी अगदी जास्ती प्रमाणात घातलं आहे. लगेच आपल्याकडे जो पिवळा मसाला असतो, गरम मसाला, तो घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये व्यवस्थित आपण मसाले फ्राय करून घ्यायचे आणि आता संपूर्ण मसाले फ्राय झाल्यानंतर आपण जो सगळ्यात आधी मसाला तयार करून घेतला होता खोबऱ्याच्या मिरचीचा, तो सगळ्यात शेवटी घालायचा. तो आपण आधीच भरपूर भाजून घेतलेला असतो, त्यामुळे आपण सगळ्यात आधी टाकायचा नाही. जर आपण आधीच टाकला तर आपल्या भाजीला कडवट चव येण्याची शक्यता असते, म्हणजे मसाला जास्ती भाजून होतो. म्हणून सगळ्यात शेवटी घालून त्याला व्यवस्थित फक्त आपण तेल सुटेपर्यंत आता भाजून घेणार. अजिबात आपल्याला जास्ती वेळ भाजून घेण्याची गरज नाही. मसाला अगदी छान भाजून झाला आहे, तेल देखील अगदी छान सुटलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण आता कापून घेतलेल्या बटाटे आणि वांगे आपण घालून घेऊया. संपूर्ण भाज्या घालून झाल्यानंतरच आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्या भाज्यांना व्यवस्थित संपूर्ण मसाला लागेपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी अगदी छान मसाला मिक्स होईपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून आपला मसाला अगदी छान एकजीव झाला आहे. संपूर्ण जिन्नस एकत्र व्यवस्थित झाल्यानंतर आता याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद आचेवरती पुन्हा याला 2 मिनिटपर्यंत आपण शिजून घेणार. जर अशा पद्धतीने शिजून घेतल्यानं जे आपलं वांग्यांचं पाणी असतं ते पूर्णपणे रिलीज होतं, म्हणजे ते पूर्ण त्या वांग्यांच्या पाण्यामध्ये ते वांगे शिजतात आणि त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते. जर तुम्ही डायरेक्टली पाणी टाकून वांगे कधीही शिजवले त्यामुळे आपले वांगे हे पाणीदार असे लागतात, म्हणजे पाण्यासारखे आपल्याला ती भाजी लागते, अजिबात ती चव येत नाही. आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अगदी थोडंसं गरम पाणी घातलं आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चव देखील अगदी छान येते आणि आपल्या भाजीला तेल देखील अगदी छान असं सुटतं. अगदी थोडंसं गरम पाणी घालून मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर देखील मी याच्यामध्ये गरम पाणी, उकळतं पाणी घाला, अजिबात रूम टेम्परेचर किंवा थोडं कोमट पाणी वगैरे घालू नका. उकळतं पाण्यामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला चव तर येतेच, पण अप्रतिम असा कलर देखील आपल्या भाजीला येतो. बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि अर्धवट झाकण ठेवून आता आपण याला शिजून घेणार आहोत. अर्धवट झाकण ठेवून जर आपण भाजी शिजून घेतली ना, त्यामुळे खूप छान अशा आपल्या भाजीला तरीही येते, छान ग्रेव्ही अशी आपली तयार होते. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली भाजी ही शिजली आणि अगदी थोडंसंच त्याच्यामध्ये पाणीही राहिलं आहे. आपल्याला थोडाफार रस्सा हवा असेल तर, ग्रेव्ही हवी असेल तर आपण थोडं पाणी राहू दिलं तरी काही हरकत नाही. आणि मी चेक देखील करून घेतले. चेक आपण करून घ्यायचं आपले बटाटे वगैरे व्यवस्थित शिजले का. अगदी परफेक्ट अशी शिजली भाजी, अगदी परफेक्ट अशी आपली विदर्भ स्पेशल अशी वांगी आणि बटाट्याची मिक्स भाजी तयार झाली. लगेच गॅस बंद करून देऊ. तर अगदी छान अशी आपली चमचमीत आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.